साहेब जय महाराष्ट्र. साहेब 2017 ते 22 या शहरामध्ये 100 नगरसेवकांचं प्रचंड बहुमत होतं भारतीय जनता पार्टीचं. आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने या शहराच्या जंगली महाराज रस्त्यावरती निष्क्रियतेची 10 वर्ष म्हणून एक प्रदर्शन भरवलं होतं. साहेब आपण त्याचप्रमाणे पंचनामा 5 वर्षाचा, या 5 वर्ष जर तुम्ही दुसऱ्यांचं 10 वर्ष काढलं होतं, तुमचं पण 5 वर्ष काढली पाहिजे. त्याच्याकरता आपण हे जे काही त्यांचे विषय 26 विषयांचा जाहीरनामा भारतीय जनता पार्टीने या शहरामध्ये दिला होता प्रमुख, त्याच्यातले प्रमुख 12 मुद्दे मी साहेब या ठिकाणी घेतले. त्यांनी शहराच्या वाहतूक कोंडी विषयामध्ये शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उड्डाणपूल करणार आणि उड्डाणपूल करून शहराची वाहतूक कोंडी सोडवणार. साहेब एकही नवीन उड्डाणपूल कुठलाही झाला नाही. जे जुने उड्डाणपूल होते त्याच्याच एकाच फक्त सिंहगड रोडच्या उड्डाणपुलाचं उद्घाटन करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये, ते सुद्धा प्रचंड वादामध्ये. आणि चांदणी चौक, दुसरं आरोग्याच्या संदर्भातला विषय, आरोग्यामध्ये महानगरपालिकेच्या सुविधांमध्ये तातडीची वैद्यकीय सेवा देणार आणि प्रत्येक प्रभागामध्ये याच्यामध्ये त्यांनी रुग्णालय उपस्थित करा. असं साहेब फक्त याच्यामध्ये शहरामध्ये एकही नवीन रुग्णालय कुठलंही झालं नाही. जी जुनी रुग्णालय होती त्याच संदर्भात मी ही माहिती काढलेली महानगरपालिकेतून. आणि कोरोना कालावधीमध्ये पुण्याची काय अवस्था होती साहेब तुम्हाला माहिती आहे. 76चा डेथ रेट या पुणे शहरामध्ये होता आणि देशात सगळ्यात जास्त रोज मृत्यू कुठं होत होते ते इथं. आणि एक विशेष घटना मागच्या 5-6 महिन्यापूर्वी घडली होती की ससून रुग्णालयाच्या ICU मध्ये एका तरुणाला उंदराने कुरतडलं होतं. आणि ही मेट्रो सिटी म्हणून म्हटलं जातं, परंतु त्याच्यामध्ये ICU मध्ये उंदरं लोकांना कुरतडतात. 24/7 या पाणी योजनेच्या संदर्भामध्ये सुद्धा सांगितलं होतं राज्य सरकारकडून आपण पाण्याचा कोटा वाढवून घेऊ, परंतु साहेब त्याच्यामध्ये सुद्धा माहिती आली मला की कुठलंही नवीन पाणी वाढवून घेतलं गेलं नाही, प्रस्ताव प्रलंबित आहे. स्मार्ट सिटीच्या संदर्भामध्ये पुणे शहराचं काय झालं हे सगळ्यांनी पाहिलंय की पुणे शहराच्या प्रत्येक रस्त्यावरती ओढे नाले झालेले पुणेकरांनी पाहिलेत. आणि ज्या LED स्मार्ट सिटीच्या अंतर्गत ज्या LED लावण्यात आल्या होत्या त्याच्यातली एकही LED सध्या परिस्थितीमध्ये कुठेही चालू नाहीये. BRT मार्गाबाबत सुद्धा आश्वासन देताना जाहीरनाम्यामध्ये एक गोष्ट उल्लेख केला होता की पुणे शहरातल्या 2 BRT मार्गावरती मोफत बस सेवा देणार. उलट याच्यापेक्षा साहेब जेवढे BRT मार्ग चालू होते त्याच्यातले सगळेच्या सगळे BRT मार्ग बंद झालेत आणि दुरुस्तीसाठी ते मार्ग काढलेत असं दाखवलं जातं. अग्निशामक केंद्राच्या बाबतीमध्ये सुद्धा पुण्यामध्ये ज्या काही अग्निशामकच्या संदर्भातल्या घटना घडतात त्याच्यामध्ये सुद्धा जाहीरनामा देण्यात आला होता की पुणे शहरातल्या प्रत्येक प्रभागात एक अग्निशामक केंद्र उभं करणार. प्रत्यक्षामध्ये साहेब या 17 ते 22 या 5 वर्षामध्ये फक्त 7 अग्निशामक केंद्र या शहरामध्ये नव्याने उभारली गेली, फक्त 7. क्रीडांगणाच्या बाबतीमध्ये क्रीडांगणाचं पुणे लहान मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगणं उभी करणार असं जाहीरनाम्यात सांगण्यात आलं. परंतु कालच्याला सुद्धा मी माझ्या भागामधल्या एका क्रीडांगणाचं वास्तव जनतेच्या समोर आणलं, जे की भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या प्रभागातलं होतं की त्याच्यामध्ये 1,35,00,000चे टेंडर्स झाले, त्यातले 84 लाख रुपये खर्ची पडले, पण कुठलंही काम जागेवरती नाहीये. क्रीडांगण अस्तित्वात नाहीये. क्रीडांगण अस्तित्वात आहे परंतु कुठल्याही वापरात नाहीये ते. आणि त्याच्यामध्ये शेरा मारला गेला की वापरात आहे म्हणून. पर्यावरणाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण सुद्धा विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता की नदी सुधार प्रकल्पाच्या अंतर्गत 6,000 झाडांचं कत्तलीचं फरमान या शहरामध्ये काढण्यात आलं होतं, ते सुद्धा जनतेने आंदोलन केलं तेव्हा ते बंद झालं. सांस्कृतिक केंद्रांच्या बाबतीमध्ये सुद्धा एकही नव्याने सांस्कृतिक केंद्र, प्रत्येक प्रभागामध्ये सांस्कृतिक केंद्र उभी करणार, परंतु एकही नव्याने सांस्कृतिक केंद्र या शहरामध्ये झालं नाही. नदी सुधार प्रकल्पामध्ये नदी सुधारणा आणि सुंदर असं दाखवण्यात आलं, पण भराव केल्यामुळं शहराची पूरस्थिती भयंकर झाली. यावर्षी छोटासा जरी पाऊस पडला तर शहरातल्या प्रत्येक रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी येत होतं. याच्यामध्ये एक मुद्दा सांगितला होता की उद्योग बचत गटांच्या बाबतीतला, ती उद्योग बचत गटांसाठी प्रत्येक प्रभागामध्ये हक्काची बाजारपेठ तयार करणार, परंतु याच्यामध्ये संपूर्ण शहरामध्ये एकच बाजारपेठ फक्त तयार झाली नागरवस्तीच्या माध्यमातून. आणि सगळ्यात भयंकर म्हणून एक जो मुद्दा आहे की तो म्हणजे ॲम्युनिटी स्पेसच्या संदर्भातला साहेब. ॲम्युनिटी स्पेसच्या संदर्भामध्ये असं सांगण्यात आलं होतं की सगळ्या ॲम्युनिटी स्पेस जाहीर करणार आणि जाहीर करून त्या ॲम्युनिटी स्पेस सगळ्या नागरिकांसाठी वापरात आणणार. परंतु मी जी माहिती काढली आहे त्याच्यामध्ये एका दिवसामध्ये
या शहराच्या मुख्य सभेमध्ये, जी मुख्य सभा शेवटच्या 22 मध्ये मार्च एप्रिल दरम्यान झाली, त्याच्यामध्ये 84 नगरसेवकांचे प्रस्ताव दाखल झाले आणि 84 ॲम्युनिटी स्पेस महानगरपालिकेच्या मालकीच्या, ज्या की बांधून तयार होत्या, त्या सगळ्या नगरसेवकांना वाटप करण्यात आल्या. ते पण 30 वर्षाच्या, अशी कुठलीही वाटप नियमावली नाहीये, परंतु 30 वर्षाच्या कालावधीसाठी, म्हणजे नगरसेवकांसाठी तर झालं, त्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा ही तजवीज करून ठेवली. महानगरपालिकेच्या पैशातनं ॲम्युनिटी स्पेस बांधायच्या आणि त्या ॲम्युनिटी स्पेस नगरसेवकांना अशाच प्रकारे देऊन टाकायच्या. ह्याच्यामध्ये साहेब एक प्रस्ताव तर इतका नगरसेवकाचा मजेशीर आहे की एका प्रस्तावामध्ये पुण्यामध्ये संगम घाट म्हणून जो आहे की ज्या ठिकाणी लोकांना दहन केलं जातं, त्यांचं दफन केलं जातो, या संगम घाटमध्ये एका नगरसेवकाने साहेब प्रस्ताव दिलाय की त्या ठिकाणी एक दाढी कटिंगचं छोटंसं शेड होतं, ते सुद्धा 30 वर्षाच्या कालावधीमध्ये देऊन टाकलं. म्हणजे संगम घाटावरचं एक दाढी कटिंगचं शेड सुद्धा की ते सुद्धा एका नगरसेवकाने प्रस्ताव दिला आणि नगरसेवकाने प्रस्ताव देऊन ते दाढी कटिंगचं शेड 30 वर्षाकरता भाड्याने द्यावं, अशा प्रकारचं एक प्रस्ताव दिला नगरसेवकाने. आणि दुसरा एक प्रस्ताव, शौचालय बांधावेत शहरामधल्या एका मुख्य रस्त्यावरती, शौचालय बांधावेत आणि ती शौचालय त्याच्यावरचं अजून बांधून पण झाली नाहीत, परंतु त्याच्यावरती अगोदरच प्रस्ताव देऊन ठेवला की त्या शौचालयावरती जाहिरात जी करायची आहे ती सॅन ॲड्स म्हणून ही जी काही कंपनी आहे, ह्या कंपनीला ते जाहिरात देण्यात यावी. अशा प्रकारे आमच्या शहरामध्ये ज्या काही गोष्टी समोर आल्यात, या सगळ्या गोष्टींचं मी आता आपल्यासमोर मांडलंय. आणि प्रत्यक्षामध्ये काल सुद्धा मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाठवल्या होत्या. सचिन भाऊंनी या सगळ्या गोष्टी पाहिल्यात, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, दोन्ही शहराध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळा विषय तयार केला की एक प्रकारे आपण पाहिलं तर शहरामध्ये एक अतिशय घाणेरड्या पद्धतीमध्ये वातावरण तयार करण्यात आलं आणि त्या वातावरणामध्ये ह्या निवडणुका आता ज्या पद्धतीने चालल्यात, फक्त आपण ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि आता त्याच्यामध्ये 6 मिनिटाची एक क्लिप सुद्धा आपण दाखवली की कशा पद्धतीने पुणे शहराचा विकास चालू आहे. जर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुणे शहराचा विकास झाला असता तर आज जे काही प्रवेश चालू आहेत, हे प्रवेश करण्याची वेळ त्यांच्यावरती आली नसती. धन्यवाद.